संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची मागणी पूर्ण केली। अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सगळे निकष मराठी भाषेने पूर्ण केलेत। मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। दरम्यान काही लोकांना प्रश्न पडलाय, एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय होतं? यामुळे काही फायदे होतात? अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गोष्ट दुनियेची या आमच्या YouTube चॅनलवरील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। तमिळ भाषेला सर्वात आधी 2004 साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला। त्यापाठोपाठ संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013 आणि उडिया 2014 या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला। हा दर्जा मिळणं म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राज्य मान्यतेची मोहर उमटते। अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं। भाषा भवन उभारणं, त्या भाषेतील ग्रंथ आणि साहित्याचा प्रसार करणं, ग्रंथालय उभारणं, देशभरातील विद्यापीठं किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात। सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते। प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाणार असून प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्ष प्राचीन असायला हवी। त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ आणि अन्य साहित्य परंपरा असावी। ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेलं असावं, अनुवादित नसावं। भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं अशा सर्वसाधारण अटी आहेत। एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते। त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो। मराठी भाषेनं हे सगळे निकष पूर्ण केलेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय। ते म्हणतात, मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे। या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं। भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची। आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो। अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात। तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होतं। त्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पायंदा जिंके, समस्त मराठी जनांचं हार्दिक अभिनंदन अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही। मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती। 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला। महारट्टी, महरट्टी, मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलंय। महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान 2,500 वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलंय। 11 कोटी लोकांची मराठी जगातील 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा आहे। देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे। तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असं या अहवालात म्हटलं गेलंय। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।